विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिकमधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम क्रमांक 8 पाहणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण 7 प्रॅक्टिकल प्रॉब्लेम पाहिले. या व्हिडिओ लेक्चर्स आपण पाहिल्या नसतील तर त्या काळजीपूर्वक पहा, जेणेकरून येथून पुढे होणारे सर्व प्रॉब्लेम्स समजण्यास आपल्याला मदत होईल. ओके, तर पाहूया प्रॅक्टिकल प्रॉब्लेम क्रमांक 8. प्रॉब्लेम नंबर 8. न्यूली स्टार्टेड आर्ट सर्कल. जीवन ज्योति आर्ट सर्कल, a newly established concern, has presented the following information. विद्यार्थी मित्रांनो, जीवन ज्योति आर्ट सर्कल हे नव्याने स्थापन झालेली एक संस्था आहे. ओके, विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एखाद्या नव्याने सुरू झालेल्या व्यवसाय संस्थेची अकाउंटिंग इन्फॉर्मेशन आपल्याला दिली जाते, त्यामध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या सुरुवातीला आपल्याला जो ओपनिंगचा कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँकचा बॅलन्स जो पाहायला मिळतो तो आपल्याला रिसिप्ट साइडला पाहायला मिळत नाही. ओके, आणि त्याचबरोबर या संस्थेचं कॅपिटल फंड देखील आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण ही संस्था नव्याने सुरू झालेली असते. ओके, रिसिप्ट अँड पेमेंट्स अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2018. विद्यार्थी मित्रांनो, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची डेट ही 31 मार्च 2018 आहे. याचा अर्थ करंट इयर हे 1 एप्रिल 2017 ला सुरू झाईल आणि ते 31 मार्च 2018 ला संपेल. याचा अर्थ 17-18 हे करंट इयर असेल. ओके, पाहूया रिसिप्ट साइड. टू ऍडमिशन फीज 22,000, टू सबस्क्रिप्शन 40,000, टू डोनेशन 18,000. पेमेंट साइड. बाय फर्निचर 12,000, बाय स्टेशनरी 4,000, बाय ऑफिस रेंट 2,600, बाय न्यूजपेपर्स अँड पिरियडिकल्स 300, बाय टेलिफोन एक्सपेन्सेस 560, बाय इन्व्हेस्टमेंट 23,000, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, कॅश इन हँड 7,540, कॅश ॲट बँक 30,000, टोटल ऑफ बोथ 37,540, टोटल ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट 80,000. ओके, ऍडजस्टमेंट्स म्हणजेच ऍडिशनल इन्फॉर्मेशन. क्रमांक 1. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर द इयर वॉज ₹5,000. 5,000 रुपयांची सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे, मिळणे बाकी आहे. ओके मित्रांनो, सबस्क्रिप्शन हा रिसिप्ट साइडचा आयटम आहे, आपण टिक मार्क करून घ्या. सेकंड ऍडजस्टमेंट. डेप्रिसिएट फर्निचर ॲट द रेट 10% पर एनम. फर्निचर बॅलन्स फर्निचर आपल्याला पेमेंट साइडला बिगिनिंगलाच दिसते पहा, त्यावरती आपल्याला 10% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. आपण फर्निचरला टिक मार्क करून घ्या. थर्ड ऍडजस्टमेंट. फुल अमाउंट ऑफ ऍडमिशन फीज अँड 50% डोनेशन्स आर टू बी कॅपिटलाइज. विद्यार्थी मित्रांनो, रिसिप्ट साइडला आपल्याला ऍडमिशन फी दिसते आणि डोनेशन दिसते, या दोघांनाही टिक मार्क करून घ्या. त्यापैकी ऍडमिशन फी ही फुल म्हणजे 100% कॅपिटलाइज केलेली आहे आणि डोनेशन 50% कॅपिटलाइज केलेलं आहे. ओके, त्यानंतर म्हटलंय यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2018 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. मित्रांनो, आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. ओके, सर्वप्रथम आपण परफॉर्मा तयार करून घेऊया. आवश्यक असणारे कॉलम्स आपण तयार करून घेऊया. ओके, या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती प्रॉब्लेम नंबर 8 चं सोल्युशन आपण करतोय. इन द बुक्स ऑफ, ज्या फर्मचं आपण अकाउंटिंग किंवा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करणार आहोत, त्या फर्मचं नाव घेऊया. इन द बुक्स ऑफ जीवन ज्योति आर्ट सर्कल, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंड डेट 31 मार्च 2018. डेबिट साइडला आपण एक्सपेंडिचर म्हणतो आणि क्रेडिट साइडला आपण इन्कम म्हणतो. ओके, सेकंड आपण बॅलन्स शीट तयार करत आहोत. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018, लायबिलिटी साइड आणि असेट साइड. ओके, यानंतर आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचे रिसिप्ट साइडचे आयटम आपण ट्रान्सफर करून घेऊया. ओके, रिसिप्ट साइडचा पहिला आयटम आहे ऍडमिशन फीज. विद्यार्थी मित्रांनो, ऍडमिशन फीच्या बाबतीत म्हटले फुल अमाउंट ऑफ ऍडमिशन फीज
and 50% of donations are to be capitalized. ऍडजस्टमेंट नंबर 3 मध्ये हे आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे ऍडमिशन फी ची पूर्ण रक्कम ही कॅपिटलाइज केली जाते. आपण ऍडमिशन फी ही इन्कम साइडला दाखवूया. बाय ऍडमिशन फीज अमाऊंट आहे 22,000. आता ही फुलपणे आपण कॅपिटलाइज केलेली आहे. आपण डायरेक्टली कॅपिटल फंड मध्ये प्लस केली तरी चालेल आणि इन्कम साइडला घेऊन पुन्हा तिथं लेस कॅपिटलाइज म्हणून आउटरला 22,000 मायनस करून आउटरला 0 येणार आहे. तरी पण आपल्याला माहित असावं म्हणून आपण या ठिकाणी ती इनरला घेतोय. ओके. नेक्स्ट आयटम आहे सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन इन्कम आहे. इन्कम बाजूला घेऊया. बाय सबस्क्रिप्शन इनरला अमाऊंट असेल 40,000. नेक्स्ट आयटम आहे डोनेशन. डोनेशनला देखील ऍडजस्टमेंट आहे. इनरलाच घेऊया आपण. सबस्क्रिप्शन नंतर जागा सोडा एक ओळ. बाय डोनेशन्स इनरला अमाऊंट येईल 18,000. ओके. रिसिप्ट साइडचे आयटम आपण ट्रान्सफर केले. केवळ 3च आयटम होते. ओके. आपण पेमेंट साइडला जाऊया. पेमेंट साइडचा पहिला आयटम आहे फर्निचर. फर्निचर ही असेट आहे. बॅलन्स शीटच्या असेट साइडला घेऊया आपण. फर्निचर वरती आपल्याला डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यामुळे फर्निचरची अमाऊंट 12,000 इनरला घेऊया. नेक्स्ट आयटम आहे स्टेशनरी. स्टेशनरी हा एक्सपेन्सेस आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या एक्सपेंडिचर बाजूला आपण घेऊया. टू स्टेशनरी आउटरला अमाऊंट येईल 4,000 रुपीज. ओके. नेक्स्ट आयटम आहे ऑफिस रेंट. ऑफिस रेंट हा देखील एक्सपेन्सेस आहे. एक्सपेंडिचर बाजूला घेऊया. टू ऑफिस रेंट आउटरला अमाऊंट येईल 2,600. नेक्स्ट आयटम आहे न्यूजपेपर्स अँड पिरियडिकल्स हा देखील एक्सपेन्सेस आहे. टू न्यूजपेपर अँड पिरियडिकल्स आउटरला अमाऊंट घेऊया 300 रुपीज. नेक्स्ट आयटम आहे टेलिफोन एक्सपेन्सेस. हा देखील खर्च आहे. एक्सपेंडिचर बाजूला येईल. टू टेलिफोन एक्सपेन्सेस आउटरला अमाऊंट येईल 560. नेक्स्ट आयटम आहे इन्व्हेस्टमेंट. विद्यार्थी मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट ही असेट आहे. बॅलन्स शीटच्या असेट साइडला येईल. फर्निचर नंतर एक जागा सोडा. आपल्याला डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यावरती इन्व्हेस्टमेंट्स आउटरला अमाऊंट येईल 23,000. ओके. इन्व्हेस्टमेंट नंतर बाय बॅलन्स कॅरी डाऊन म्हटलंय, ज्याच्यामध्ये कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक चे बॅलन्सेस आहेत. विद्यार्थी मित्रांनो, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचे क्लोजिंगचे बॅलन्स ज्यामध्ये कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक हे जर असेल आपण ते बॅलन्स शीटच्या असेट साइडला घेतो. ओके. घेऊया असेट साइडला. कॅश इन हँड आउटरला अमाऊंट येईल 7,540 आणि कॅश ॲट बँक ती देखील असेटच आहे. कॅश ॲट बँक आउटरला अमाऊंट येईल 30,000. ओके. विद्यार्थी मित्रांनो, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट छोटंसं होतं, आपण ते ट्रान्सफर केलेलं आहे. ओके. त्यानंतर आपण एकदा ऍडजस्टमेंट कडे पाहून घेऊया. या ठिकाणी ऍडजस्टमेंट क्रमांक 1 यामध्ये म्हटलेलं आहे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर द इयर वॉज ₹5,000. म्हणजे करंट इयरची सबस्क्रिप्शन ही 5,000 काय आहे? आउटस्टँडिंग आहे. विद्यार्थी मित्रांनो, सबस्क्रिप्शन हे इन्कम आहे. इन्कम आउटस्टँडिंग असेल तर आपण काय करतो? ऍड करतो. ओके. इफेक्ट देऊया आपण. इन्कम बाजूला आपण सबस्क्रिप्शन घेतलेले आहे, त्याच्यामध्ये ऍड म्हणा. ऍड आउटस्टँडिंग अमाऊंट आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनची 5,000. आउटरला येतील 45,000. सबस्क्रिप्शन हे उत्पन्न आहे. उत्पन्न आउटस्टँडिंग असेल त्याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला येतो. ओके. घेऊया असेट साइडला. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन करंट इयरची सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे ही
5,000 रुपीज. ओके. ऍडजस्टमेंट नंबर सेकंड मध्ये म्हटलंय आपल्याला डेप्रिसिएट फर्निचर ऍट द रेट 10% पर ॲनम. विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपल्याला फर्निचर पाहायला मिळतं 12,000 रुपीजचं. या 12,000 वरती आपल्याला 10% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. 10% म्हणजे आपण कसं कॅल्क्युलेट करतो, शेवटचा जो 0 आहे ते आपण कॅन्सल केला म्हणजे 12,000 इंटू 10 आपण 100 केलं तर आपल्याला अमाऊंट मिळेल 1,200 रुपीज. ओके. डेप्रिसिएशन आपण काय करतो, लेस करतो. त्यामुळे फर्निचर मध्ये आपण लेस करूया. लेस डेप्रिशिएशन $1,200. ओके. 12,000 ही फर्निचरची अमाऊंट होती, त्यामधून 10% आपण कॅल्क्युलेट केले, 1,200 आले. आपण ते त्याच्यातून मायनस करून फर्निचरची आउटर अमाऊंट घेऊया 10,800. ओके. आणि जे आपण डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट केलं जे 1,200 आलं होतं, याचा दुसरा इफेक्ट आपण एक्सपेंडिचर बाजूला घेणार आहोत. टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर, जे आपण डेप्रिशिएशन मायनस केलं होतं ते होतं 1,200 रुपीज. ओके. विद्यार्थी मित्रांनो, ऍडजस्टमेंट नंबर थर्ड एकदा आपण पाहूया. थर्ड ऍडजस्टमेंट मध्ये म्हटलेलं आहे फुल अमाऊंट ऑफ ऍडमिशन फी, म्हणजे ऍडमिशन फी जी आहे 22,000 याची पूर्ण रक्कम अँड 50% डोनेशन आर टू बी कॅपिटलाइज, म्हणजे डोनेशनच्या 50% रक्कम आपल्याला काय करायची, कॅपिटलाइज करायची. ओके. करूया आपण इफेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण ऍडमिशन फी घेतलेली आहे. ऍडमिशन फीची रक्कम होती 22,000. या 22,000 च्या फुल अमाऊंट म्हणजे 100% अमाऊंट आपण काय करणार आहोत, कॅपिटलाइज करणार आहोत. म्हणजे आपण ती कॅपिटल फंड मध्ये प्लस करणार आहोत. ओके. सर्वप्रथम आपण काय करूया, ऍडमिशन फी मधून आपण लेस करूया. लेस 100% किंवा म्हणजे फुल 100% कॅपिटलाइज. ओके. 100% म्हणजे 22,000 येईल. ओके. आउटरला अमाऊंट येईल का विद्यार्थी मित्रांनो, तर नाही. म्हणून या ठिकाणी मी काय घेतो, नील असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. ओके. तुम्ही हा आयटम या ठिकाणी न घेता डायरेक्टली कॅपिटल फंड मध्ये बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपण जे कॅपिटल फंड घेतो, या कॅपिटल फंड मध्ये आपण घेतला, डायरेक्ट ऍड केला असता तरी तो चालला असता. ओके. विद्यार्थी मित्रांनो, जीवन ज्योती आर्ट सर्कल हे नव्याने एस्टॅब्लिश झालेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला त्यांचा कॅपिटल फंडचा ओपनिंगचा बॅलन्स पाहायला मिळतोय का, नाही. म्हणून आपण कॅपिटलचा बॅलन्स जो आपल्याला पाहायला मिळत नाहीये, म्हणून आपण तिथं त्याची अमाऊंट काय केलेली, नील केलेली आहे. ओके. सॉरी, तिथं आपण अमाऊंट घेणार नाही. आणि जी ऍडमिशन फीची रक्कम आपण कॅपिटलाइज केली, आपण ती काय करूया, ऍड ऍडमिशन फीज. किती अमाऊंट होती, 22,000. ओके. देन आणखी काय सांगितलं होतं, डोनेशनच्या 50%. आता डोनेशनची अमाऊंट आपण इन्कम बाजूला पाहिजे ते आहे 18,000. 18,000च्या 50%. 50% म्हणजे डिवाइड बाय 2 करा. 18,000 डिवाइड बाय 2 म्हणजे 9,000 मिळतील. तर लेस करा. लेस 50% कॅपिटलाइज 9,000. ओके. 18,000 मायनस 9,000 केल्यानंतर किती येतील, 9,000 आउटरला. ओके. आणि जी रक्कम आपण कॅपिटलाइज केलेली आहे ती काय करतो आपण, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला जे कॅपिटल फंड घेतलं असतं त्यामध्ये काय करतो, ऍड डोनेशन्स. किती अमाऊंट आहे, 9,000. ओके. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत छोटं उदाहरण होतं. या ठिकाणी ही आपल्या ऍडजस्टमेंटचे देखील इफेक्ट देऊन झालेले आहेत. ओके. यानंतर आपण काय करणार आहोत, रिसिप्ट अँड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचं क्लोजिंग करणार आहोत. ओके. यासाठी आपण काय करूया, इन्कम बाजूची आणि एक्सपेंडिचर बाजूची दोन्ही बाजूची टोटल करून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, टोटल केल्यानंतर आपल्या लक्षात येईल इन्कम साइडची टोटल ही जास्त आहे. म्हणजे इन्कम साइडची टोटल किती आली आपली, 54,000. ती दोन्ही बाजूला आपण मांडून घेऊया. 54,000. यामधून आपण एक्सपेंडिचरची टोटल केली होती, ते टोटल आपली आली होती 8,660. ओके. ती त्यामध्ये मायनस केल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळेल त्याला आपण म्हणतो टू सरप्लस. ओके. आता सरप्लस किती येईल, तर 54,000 मायनस 8,660. आपल्याला जे आन्सर मिळेल ते असेल 45,000
340 हा आहे सरप्लस. सरप्लस म्हणजे काय? एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेन्सेस, म्हणजे तुमचा इन्कम हा एक्सपेंडिचर पेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे तुम्हाला जो मिळाला सरप्लस 45,340. विद्यार्थी मित्रांनो, मिळालेला सरप्लस आपण काय करतो? सरप्लस हा कॅपिटल फंड मध्ये प्लस करतो, म्हणून ऍड करूया. ऍड सरप्लस. सरप्लसची अमाउंट होती 45,340. ओके विद्यार्थी मित्रांनो, सरप्लस प्लस केल्यानंतर आपण कॅपिटल फंडची अमाउंट आउटरला किती येते पाहूया. आता विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटल फंडची अमाउंट होती का? नाही, कारण ही व्यवसाय संस्था नव्याने सुरुवात झालेली होती, त्यामुळे तिचं कॅपिटल फंड आपल्याला पाहायला मिळालं नाही. आता त्यामध्ये आता कॅपिटल फंड क्रिएट होणार आहे. कशामुळे? कॅपिटल फंड इज क्रिएटेड थ्रू ऍडमिशन फीज, डोनेशन अँड सरप्लस ऑफ द इयर. ओके, याची टोटल आपण करून घेऊया. ऍडमिशन फी, डोनेशन आणि सरप्लस. विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटल फंडची आपल्या अमाउंट येईल आउटरला 76,340. ओके, कॅपिटल फंडच्या आउटरला अमाउंट घेतल्यानंतर आपण काय करूया? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडची आणि असेट साइडची टोटल करून घेऊया. ओके, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडच्या टोटल एकच आयटम आहे कॅपिटल फंडचा, त्यामुळे त्याची टोटल आहे 76,340 रुपीज. आणि सेम अमाउंट आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट साइडची टोटल केल्यानंतर देखील मिळेल 76,340 रुपीज. ओके, या ठिकाणी आपलं प्रॅक्टिकल प्रॉब्लेम क्रमांक 8 टॅली झाला असेल. ओके विद्यार्थी मित्रांनो, यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम क्रमांक 9 पाहणार आहोत. ओके, थँक्यू.